तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस व्ही क्रिएशनवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जो डेमोमध्ये तुम्ही बघितलं की ज्या प्रकारचे आपले टेक्स्ट ॲनिमेशन आहेत, तर ते टेक्स्ट ॲनिमेशन आपण कशाप्रकारे बनवू शकतो यावरती आजचा व्हिडिओ आहे. कारण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये लग्नपत्रिका जे असते इन्व्हिटेशन ते कसं बनवायचं आहे त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये अशा प्रकारचे टेक्स्ट ॲनिमेशन आपण यूज करणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगणार होतो, पण उद्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारे टेक्स्ट व्हिडिओ कशा प्रकारे आपण क्रिएट करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सिम्पली पॉवर डायरेक्टर हे ॲप लागणार आहे. आणि खूप जणांच्या कमेंट येत होते की पॉवर डायरेक्टरवरती एक ट्युटोरियल आणा, तर तो आजचाच दिवस आहे. आज आपण पॉवर डायरेक्टरवरती पूर्ण ट्युटोरियल सांगणार आहोत टेक्स्ट ॲनिमेशनचं. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण 3000 लाईक्स ठेवला आहे, तर 3000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामवरती आपण सगळे मटेरियल अपलोड करत असतो, त्यासोबतच आपले काइनमास्टर, अलाइट मोशन ॲप, पॉवर डायरेक्टर ॲप हे सगळे ॲप देखील इथे दिलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त 2च फॉन्ट यूज करणार आहे आणि ते दोन्ही फॉन्ट तुम्हाला पॉवर डायरेक्टरमध्ये कसे ॲड करायचे ते देखील सांगणार आहे. तर मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला पॉवर डायरेक्टर सोबतच इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप देखील लागणार आहे. तर हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली मिळून जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे, आपण ज्या फॉन्टचे आपण लग्नपत्रिकेमध्ये फॉन्ट जे आपण ॲनिमेशन द्यायचं आहे, तर ते फॉन्ट एक वेळेस तुम्ही काय करा, सुरुवातीला लिहून काढा. अशा प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला लिहून दाखवले आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळच्या नोट्समध्ये किंवा व्हॉट्सअप मेसेजमध्ये कुठे अशा प्रकारे लिहून करता येईल. तर मी आता सिम्पली हे फॉन्ट जे आहे ते कॉपी करून घेतो. तर हे कॉपी केल्यानंतर आपण जायचं आहे आपल्या इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमध्ये. इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमध्ये गेल्यानंतर सिम्पली आपल्याला एक या ठिकाणी ऑप्शन दिसेल सुरुवातीलाच. तर अशा प्रकारे तुम्हाला विंडो दिसणार आहे. तर यामध्ये तुम्हाला युनिकोड श्रीलिपी, श्रीदेव, युनिकोड कृतिदेव आणि युनिकोड इंडिया फॉन्ट असे खूप सारे फॉन्ट तुम्हाला यातून कन्वर्ट करता येतील. तर युनिकोड श्रीदेव हा फॉन्ट आपण 1 नंबरला जे आहे त्यावरती टच करायचं आहे. त्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. तर सिम्पली यामध्ये तुम्हाला जे आपण टाईप केलं आहे ते इथं पेस्ट करायचं आहे किंवा इथून डायरेक्ट तुम्ही टाईप केलं तरी देखील चालेल. तर या ठिकाणी आपण पेस्ट केलं आहे चिरंजीव अतुल आणि ते संपूर्ण नाव. तर त्यानंतर सिम्पली नेक्स्टवरती टच करायचं आहे. यानंतर इथं युनिकोड आणि श्रीदेव हे तुम्हाला दिसत आहे. युनिकोड आणि श्रीदेव यावरती टच करायचं तुम्हाला. टच केल्यानंतर इथं तुम्हाला सिम्पली तो कॉपीचा ऑप्शन दिसेल. तर कॉपी ऑप्शनवरती टच करायचं आहे. तर एक वेळा मी तुम्हाला मोबाईल उभा करून दाखवतो कशा प्रकारे दिसणार आहे. तर अशा प्रकारे दिसेल. इथे युनिकोड श्रीदेव आहे, त्यावरती टच केल्यानंतर आपलं युनिकोड कन्वर्ट होईल आणि सिम्पली तो कॉपीवरती टच करायचं. ओके, तर हा आपला युनिकोड सगळा कन्वर्ट झाला आहे. त्यानंतर सिम्पली पॉवर डायरेक्टर ॲप आपण ओपन करून घ्यायचं आहे. पॉवर डायरेक्टर ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा विंडो तुम्हाला बघायला मिळेल. तर सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे आणि 16:9 हा रेशो आपण सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला विंडो दिसणार आहे. ओके, तर त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक ब्लॅक कलरची विंडो आपण म्हणजे इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी 2 नंबरचे इमेजचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. इथं कलर बोर्डचा ऑप्शन दिसेल आणि इथं ब्लॅक कलर आहे, तर प्लसवरती टच करून हा आपण घ्यायचं आहे. सिम्पली काइनमास्टर सारखंच आहे, त्यामुळे तुम्हाला अवघड काही वाटणार नाही. तर 8 सेकंदापर्यंत ही लेअर आपण घ्यायची आहे. त्यानंतर सिम्पली इथं लेअरचा ऑप्शन आहे, तर स्टार्टला यायचं आहे सुरुवातीला आणि लेअरवरती टच करायचं आहे. लेअरवरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला फॉन्टचे खूप सारे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला यामधील कोणताही एक घ्यायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी फ्लोकिंग घेऊ डेमोसाठी, नंतर चेंज करता येईल आपल्याला. ओके, तर आपण एकाच वेळी तीन आपण लेअर ॲड करून घेणार आहोत. तर 3 लेअर ॲड करून घेतले आहेत. ओके, तर त्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. ह्या तिन्ही लेअर आपण 8 सेकंदापर्यंत घ्यायचे आहेत. ओके, तर ह्या तिन्ही लेअर आपण 8 सेकंदापर्यंत घेतले आहेत. तर 1 नंबरच्या लेअरवरती टच करून या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलचा आयकन दिसेल, तर त्यावरती जाऊन इथे एडिटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी हे पेस्ट करायचं आहे जे आपण आत्ता टाईप केलं म्हणजे कन्वर्ट करून घेतला आहे. तर यातील खालचा पार्ट संपूर्ण काढायचा आहे आणि हा देखील सुरुवातीचा इतका पार्ट काढायचा आहे. जे अतुल लिहिलं आहे ते फक्त काढायचं आहे आणि ओकेवरती टच करायचं आहे. ओके, तर त्यानंतर 2 नंबरचं जे आहे त्यामध्ये एडिट करून आपण अतुल फक्त आहे तेवढं ठेवायचं आहे. तर या ठिकाणी इतका पार्ट हा सुरुवातीचा पार्ट आणि हा खालचा पार्ट हा आपण कट करून घेऊया.
फक्त अतुल जितकं लिहिलं होतं तितकं आपण ठेवूया आणि लास्टला जे आहे ते देखील आपण एडिट करू. तर या ठिकाणी मी पेस्ट करतो आणि फक्त सुरुवातीची एक लाईन आहे ती फक्त या ठिकाणी आपण कट करायचे, बाकी सगळं ठेवायचं. ओके, तर अशा प्रकारे आपले संपूर्ण हे झालेलं आहे. त्यानंतर आता पहिल्या लेअरवरती टच करायचं, आपण इथे एडिटवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टायटल डिझायनर हे ऑप्शन दिसेल. तर त्यामध्ये फॉन्ट तुम्हाला दिसतील. तर सिम्पली फॉन्टवरती टच करायचं आहे आणि जे मी तुम्हाला 2 फॉन्ट दिले आहेत तर त्यातील 1 नंबरचा जो फॉन्ट आहे हा मोठा तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पॉवर डायरेक्टरमध्ये जे 2 फॉन्ट मी तुम्हाला दिले आहेत तर ते ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. तर सिम्पली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. तुम्ही जे फॉन्ट मी 2 दिलेले आहेत ते डाउनलोड केले आहेत ते घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ते फॉन्ट 2पेक्षा जास्त हवे असतील तर आपण 500 फॉन्टचा एक व्हिडिओ बनवला आहे. तर हे फॉन्ट्स इथून कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथं पॉवर डायरेक्टर नावाचा फोल्डर दिसेल. तर यामध्ये एक फॉन्ट नावाचा फोल्डर देखील दिसेल. तर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि ते सिम्पली ते 2 फॉन्ट पेस्ट करायचे आहेत. ओके, तर पेस्ट केल्यानंतर तुमचे ते फॉन्ट दोन्ही पॉवर डायरेक्टरमध्ये येतील. ओके, आणि त्याला सिम्पली इथून ब्ल्यू कलर आपण द्यायचा आहे आणि बॅक यायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस या लेअरवरती टच करायचा आहे. या ठिकाणी टायटल डिझायनरवरती जाऊन आपण तो फॉन्ट आपला जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला अतुलला देखील आपण ब्ल्यू कलरमध्ये द्यायचा आहे. ओके, तर त्यामध्ये आपण थोडंसं आता सेटअप करू. तर सुरुवातीचा हा जो टेक्स्ट होता चिरंजीव तो या ठिकाणी आपण घेऊया वरती, पूर्ण वरती घ्यायचा आहे आणि थोडासा लहानच ठेवायचा आहे आणि जो अतुल टेक्स्ट आहे आपला तो अशा प्रकारे मोठा करून घ्यायचा आहे. चिरंजीव जे लिहिलं आहे त्याच्यापेक्षा मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे खूप असं ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर अशा प्रकारे हा आपण या ठिकाणी सेट करून द्यायचा आहे. तर सेट केल्यानंतर परत लास्टला जो ऑप्शन आहे त्याला देखील आपण त्यावरती टच करू आणि या ठिकाणी टायटल डिझायनरवरती जाऊन त्याला जो दुसरा फॉन्ट आपण दिला आहे छोटावाला तर तो ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर थोडंसं आपण ती लेअर लहान करून घेऊया. ओके, म्हणजे आपल्याबरोबर व्हिडिओवरती अशा प्रकारे दिसेल. ओके, तर अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन देखील मिळेल टायटल डिझायनरवरती गेल्यानंतर. तर हा जो ऑप्शन आहे त्यावरती इथं तुम्हाला दिसत आहे. तर यावरती जस्टिफायचा ऑप्शन आहे त्यावरती जाऊन बरोबर असं सेंटर करायचं आहे म्हणजे वरची लाईन खालची लाईन बरोबर सेंटरला होईल आपली. आपण जे टेक्स्ट ॲड केले आहेत त्याला आपण इन ॲनिमेशन द्यायचं आहे. तर सिम्पली ही पहिली लेअर आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. पेन्सिलवरती जाऊन इथं ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल त्यामध्ये इन ॲनिमेशनवरती टच करायचं आहे आणि इन ॲनिमेशनवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथं एक हाईड लेफ्ट हा एक ऑप्शन दिसेल आणि हाईड राईट एक ऑप्शन दिसेल. तर हाईड राईट ठेवायचं आहे आणि इथं ड्युरेशन जे आहे ते सिम्पली इथं 1.5 सेकंदाचं ठेवायचं आहे आणि तीच स्टेप आपण इथं फॉलो करायची आहे अतुल PNGला. तर त्या ठिकाणी देखील इन ॲनिमेशन आपण आत्ता जो ठेवला आहे तोच ठेवायचा आहे हाईड राईट. ओके, आणि त्याचं देखील 1.5 सेकंद आपण इन ॲनिमेशन ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आउट ॲनिमेशन जे याचं आहे ते ॲनिमेशनवरती जाऊ, आउट ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन जे आहे याचं तर ते देखील आपण इथून 1 सेकंदाचं ठेवायचं आहे आणि ते देखील आपण इथून हाईड लेफ्ट असं करायचं कारण आपण इन ॲनिमेशन आहे तो हाईड राईट केला आहे. तर याचं हाईड लेफ्ट करायचं. ओके, तर वरचं देखील आपण हाईड लेफ्ट करून घेऊया. हाईड लेफ्ट इन ॲनिमेशन आउट ॲनिमेशन हाईड लेफ्ट करायचं आहे आणि ते देखील 1 सेकंदाचं ठेवायचं आहे. हा जो आहे लास्टला मोठी लाईन तर ती मोठी लाईनला इन ॲनिमेशन आपण जो आहे तो या ठिकाणी वेवच्या पुढं तुम्हाला दिसेल वंडरशिल्ड लेफ्ट तर हा ठेवायचा आहे आणि हा आपण जो आहे तो देखील 1.5 सेकंदाचा ठेवायचा आहे. बॅक यायचं आहे, आउट ॲनिमेशनवरती जायचं आहे. आपण आउट ॲनिमेशन जे याचं आहे ते तुम्ही कोणतंही ठेवू शकता. तर मला युनाईट बरं वाटतं तर युनाईट ठेवू आपण आणि युनाईट देखील 1 सेकंदाचं ठेवून देऊ इथं आपण. ओके, तर 1 सेकंदात झाला आहे. तर एक वेळेस मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर थोडं किचकट दिसणार आहे. ओके, तर दिसते व्यवस्थित तरी पण देखील सांगतो तुम्हाला जेव्हा चिरंजीव हे PNG तुम्हाला पूर्ण दिसेल. ओके, चिरंजीव दिसल्यानंतर परत हे अतुल जे PNG आहे त्याला आपण इथून एक कट देऊया. स्प्लिटवरती जाऊन कट देऊ आणि सुरुवातीचा पार्ट याचा जो आहे तो डिलीट करून टाकूया. तर आता बघू शकता तुम्ही चिरंजीव आल्यानंतर परत अतुल PNG आपलं येत आहे. ज्या ठिकाणी अतुल PNG आपलं दिसणार आहे तर त्या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी कट देऊया. ओके, तर स्प्लिट
मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे घरासमोरील, त्यामुळे खूप त्रास होतो आहे आवाज रेकॉर्डिंग वगैरे करण्यासाठी, तर थोडं समजून घ्या भावाला. तर अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन दिसणार आहे आणि आउट ॲनिमेशन देखील बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, तर मित्रांनो ही जी लेअर आहे आपण ती या ठिकाणी तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल, तर एक्सपोर्ट ऑप्शनवरती जाऊन सेव्ह टू गॅलरी ऑर SD कार्डवरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी HD मध्ये 720 पिक्सेल करून प्रोड्यूसवरती टच करायचं आहे आणि ही लेअर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे. तर मित्रांनो इतकी लेअर सेव्ह झाल्यानंतर पुढचा एक आपल्याला ॲनिमेशन यातूनच एडिट करायचं आहे, तो देखील मी सांगणार आहे. तर मित्रांनो परत आपण आपल्या आत्ताच्या लेअरवरती जायचं आहे. ह्या 2 लेअर ज्या आहेत त्या आपण इथून कट करून घ्यायच्या आहेत आणि 1 नंबरची लेअर आहे त्याला आपण इथून एडिटवरती जायचं आहे आणि एडिटवरती जाऊन फक्त यांचा हे PNG तुम्ही कन्व्हर्टरमधून कन्वर्ट करून घ्या आणि ते इथं पेस्ट करून देऊया आपण. ओके, तर पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता यांचा अशा प्रकारे आलेला आहे PNG. तर हे आपण सिम्पली या ठिकाणी असं सेट करायचं आहे आणि या ठिकाणी सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. तर याचा कलर जो आहे तो या ठिकाणी कलर आपण रेड किंवा गुलाबी करू याचा कलर सरळ. ओके, किंवा पिवळा करू कलर, कारण आपली जी बॅकग्राऊंड लेअर आहे त्याच्यावरती चांगला दिसेल. तर तुम्हाला कोणता हवा असेल तो देखील घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यानंतर परत थोडंसं पुढं जायचं आहे. पुढं आल्यानंतर इथून पुढचा जो पार्ट आहे या ठिकाणी तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी 2 सेकंदापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी स्प्लिटचं ऑप्शन आहे, तर कट करून घ्यायचं आहे आणि हा पुढचा पार्ट डिलीट करायचा आहे. त्यानंतर इथं सिम्पली तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक शुभविवाह असा PNG दिला आहे, तर तो शुभविवाह PNG तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर तो PNG मी या ठिकाणी शोधतो. तर हा PNG सापडला आहे, तर हा या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे पूर्णपणे. तर बॅक आल्यानंतर बघू शकता हा PNG अशा प्रकारचा आहे. तर याला आपण इथं पॅन अँड झूमचा ऑप्शन इथं मिळेल आपल्याला, तर त्यावरती टच करूया. कस्टम मोशनवरती टच करून याची स्टार्ट पोझिशन जी आहे ती अशा प्रकारे खाली घेऊया आणि एंड पोझिशन देखील अशा प्रकारे खाली घेऊया आपण. ओके, तर त्यानंतर बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दिसेल. त्यानंतर दोन्हींच्यामध्ये हा जो मोशनचा इफेक्ट आहे त्यावरती टच करायचे, तर पूर्णपणे लास्टला यायचं आहे लाईफस्टाईलवरती आणि लाईफस्टाईलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल बबल. तर हा बबल ऑप्शनवरती टच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे दिसणार आहे. ओके, तर एंड पोझिशन आपली थोडी सेट झाली नाही आहे, तर एंड पोझिशन पण आपण सेट करून घेऊया. ओके, तर एंड पोझिशन देखील अशा प्रकारे या ठिकाणी सेट करूया. तर बघू शकता शुभविवाह अशा प्रकारे दिसेल आपलं. तर ही लेअर आपण 8 सेकंदापर्यंत घेऊ. ओके, तर मित्रांनो ही देखील लेअर आपण या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायची आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट तयार करायचे आहेत. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो फक्त ॲनिमेशनचा आहे. जे मी सुरुवातीला तुम्हाला चिरंजीव अतुलचं सांगितलं त्या टाईपमध्ये तुम्ही सगळे PNGs ॲड करून घ्या, तुम्हाला ज्या टाईपची लग्नपत्रिका बनवायची असेल ते. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की टोटल जी आपली वेडिंग इन्व्हिटेशनची मग लग्नपत्रिका आहे ती कशा प्रकारे आपण एडिट करू शकतो. त्यामुळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण उद्या आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.